नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकत असाल जे क्लायंट आहेत आपले रिटेल पब्लिक, त्यांनी जे कॉल जे आहेत ते एकदम हेवीली लाँग केलेले आहेत. जो ऑलमोस्ट 5 लाखाचे जे कॉल आहेत ते त्यांनी लाँग केलेले आहेत. ते मित्रांनो नेट टू नेट पॉझिटिव्ह आले आहेत 2,31,000च्या पोझिशन्सने. FIsनी काय केलं मित्रांनो, एकदम बघू शकता तुम्ही, एकदम डायरेक्शनल सेलिंग आहे. जे कॉल जे आहेत ते शॉर्ट केलेले आहे, थोडंसं निगेटिव्ह त्या ठिकाणी ते बघतायत आणि 1.5 लाखाची जी पोझिशन्स होती ती आता त्यांनी 2,53,000वर आणून ठेवलेली आहे. तर FIs जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. प्रोकडे बघाल तुम्ही तर प्रोने ऑलमोस्ट त्या ठिकाणी 26%च्या ज्या पोझिशन्स आहेत त्या नेट टू नेट त्या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत. तर इकडे सुद्धा 2 लाखाच्या डायरेक्शनल कॉल शॉर्ट त्या ठिकाणी झालेले आहेत. तर मित्रांनो यांनी सुद्धा 61,000च्या ज्या पोझिशन होत्या त्या कमी करून आता 8,200च्या पोझिशन्सवर आलेले आहेत. ते तुम्ही बघू शकत असाल पर्सेंटेज चेंजमध्ये फार मेजर चेंज झालेला आहे. आणि उद्याची जी डायरेक्शन असेल ती सेल ऑन राईज निगेटिव्ह आहे डेटा. सेल ऑन राईज 26,000चा जो बेस आहे, 25,500चा जो आहे, या ठिकाणी मेजर रेजिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी फेस करायला लागू शकतो प्रायमरी. आणि दुसरा जो ब्रेकआउट पॉईंट आहे, जर सपोज एकदम फर्स्ट हाफमध्ये जर 25,600च्या वरती जर तो सस्टेन करण्यात सक्सेस झाला तर मग एक थोडीशी एक सस्टेनेबल रॅली त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला एक कन्सोलिडेशन दिसू शकतं. तर मित्रांनो 25,000ला क्रॉस करून वरती टिकणं थोडंसं अवघड दिसतंय. डेटा निगेटिव्ह आहे आणि जी स्ट्रॅटेजी असेल ती शॉर्ट करायची राईजमध्ये. जो पण राईज मिळेल तो शॉर्ट करू शकता या ठिकाणी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बी सेफ, बी डिसिप्लिन, बी इन लिमिट. एकदम व्यवस्थित स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करून आपण त्या ठिकाणी हे करा. स्कॅल्पिंगच्या नादात पडू नका. बाय सेल करून आयुष्य त्या ठिकाणी बरबाद करून घेऊ नका. एकच ट्रेड प्लॅन करा. 25,500च्या आसपास जर आला तर तिथून शॉर्ट करण्यासाठी प्लॅन बनवा. आयदर एकदम गॅप डाऊन झाला तर एक छोटासा पुलबॅकचा हे करा आणि जो शॉर्ट टर्म जो हाय आहे, स्विंग आहे, तिथं स्टॉप लॉस ठेवून तुम्ही एक शॉर्ट पोझिशन घेऊ शकता. तर निगेटिव्ह आहे डेटा. थँक्यू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये.